पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जात आहे. स्लॉट मध्ये आला बॉल, पाठवला प्लॉट मध्ये, एका टप्प्याने बॉल चालत सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. थँक्यू सो मच डीजे. आपल्या माध्यमातून असं संगीत वाजवलं जावं ही विनंती असेल. याच दरम्यान सचिनजी गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. एकटपाडा संघाचे लेजंड खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. पुढच्याच बॉलवरती कमबॅक केलं आहे इथे मात्र विशाल तांबडे गोलंदाजाने. डॉट बॉल फेकत असताना धावसंख्या स्थिरावले. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. सागर पुण्याचा स्ट्रायकिंग याला. विशालचा पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता, हलक्या हाताने पुश करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. कदाचित संपर्क झाला असावा आणि त्याच पुढे अनिकेत मात्र हा झेल सुटला ना, थोडा पश्चाताप व्यक्त केलेला आहे की हा झेल कसा काय सुटला. त्यावरती धाब आली नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिरावली 4 धावसंख्येवरती. 3 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. सागर पुण्याचा स्ट्रायकिंगला तयार. हा बॉल ऑन साईडला फिरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. प्रशांतच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. शॉर्ट शिलिमिराला क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागला. 4 चेंडू मध्ये 4 धाबा असताना. आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती थोडंसं प्रेशरमध्ये असेल संघ, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. असं वाटलं की सुरुवात फार मोठी चांगली झाली आहे. त्यानंतर मात्र कमबॅक केलं विशाल तांबडेने. 3 बॉलवरती एकही धावणे देता विकेट सुद्धा मिळवली आहे. दिनेश पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल विशालचा आहे. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याही बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. काय कॅच पकडली तिथे संकेतने आणि आणखी एक विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद. अगदीच आपण पाहिलं तर भगव्या रंगाचं या ठिकाणी पूर्ण आपण स्टेजवरती आणि बॉडी लाईन पाहिली तर भगव्या रंगाची आहे आणि त्यातच सॉंग या ठिकाणी डीजे जितूच्या माध्यमातून वाजवलं गेलं आहे. आपण पाहत आहे जय गावदेवी क्रिकेट क्लब एकटपाडा आयोजित स्वर्गीय आकाश स्फूर्ती चषक 2026 पर्व. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, टोटल कॅश प्राईज 75,000 रुपये आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती पुनरागमन केलं खरं तर आणि वाईटचा इशारा आला पंचांचा. अगदीच बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यावरती त्याला सफलता मिळाली आणि तसाच बॉल डिलिव्हर केला होता. याच वेळेला अर्चंद्रजी करज साहेब आलेले आहेत, त्यांच्याबरोबर पाहुणे मंडळी. खरं तर पाहुणे मंडळी खाली का उतरत आहेत, कारण ऊन एवढं वाढलंय की स्टेजवरती बसल्यानंतर असं वाटतं की आगीमध्ये बसलोय की काय. पुढच्या बॉलवरती इन्साइडचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या मागे, बॉल चालला सीमा रेषा बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या चेंडूवर सुद्धा चौकार. 8 धावा. आणि त्यामुळे 9 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आयोजकांना विनंती आहे की उद्या मात्र आपण एक आणखीन एक कपडा लावण्याची विनंती करा, तर पाहुणे वरती येत नाही, पाहुणे खाली चाललेत आपले. याची दक्षता घ्या, कारण ऊन वाढायला लागले आता. पाहुणे वरती बसायला पाहिजेत. एक फॅनची व्यवस्था करावी लागेल आपल्याला, कारण स्पर्धा चांगली आहे आपली, सुनियोजित आहे स्पर्धा. आपल्या संघाचं नाव जेवढं मोठं आहे तेवढीच चांगली स्पर्धा आहे आणि त्यामुळे मंडप डेकोरेशनवाल्याला एक कपडा एक्स्ट्रा लावायला सांगलं तर बरं होईल. भरपूर ऊन वाढलंय. तर व्यासपीठावरती विनंती करतो अर्चंद्र गरज साहेबांना, आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. यावं अर्चंद्र गरज साहेबांना विनंती आहे, आपला व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी विनंती करत आहोत.
संतोष दादा रुपेकर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हरचंद्र काका गरत यांचा आपण शुभ सन्मान करावा. हॅलो. कुणाल म्हात्रे आणि त्याच्या बरोबरीनं आपण तेजसला पाहतोय. तेजसने आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही, मात्र या षटकामध्ये त्याला संधी मिळते. अनिकेत पवार आलेला आहे. अगदी आपण पाहिले तर प्रकाशजी पवार यांचा खूप मोठा सपोर्ट राहतो नेहमीच पापडीचा पाडा टीमला, आणि डीजीची व्यवस्था या विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. त्यांचे सुपुत्र अनिकेत पवार आपल्याला पाहायला मिळतात. बरीच वर्ष पापडीचा पाडा टीमकडून केलेल्या आहेत. त्यावेळी जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ आपण पाहतो. आताच्या घडीला सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ आपण पाहतोय. मागच्याच आठवड्यामध्ये इथे एक स्पर्धा झाली होती जय महाराष्ट्र गावदेवी पापडीचा पाडा संघाच्या वतीने. त्यामध्ये रनअप राहिला होते किरोली संघ आणि विजेतापद पटकावलं होतं उसारली संघाने. चांगली स्पर्धा झाली होती आणि तेवढीच चांगली स्पर्धा इथे जय गावदेवी क्रिकेट क्लब स्वर्गीय आकाशपूर्ती चषक पाहतोय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू वाईट ते पाहायला मिळतोय. पण रमेश सर यांचा इशारा आलाय. वाईटची एकदा जोडत असताना देविदास गायकर आम्हाला सांगतात की 12 धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. अगदी चांगली भूमिका आपण पाहतोय, कारण लगातारच्या 2 मॅच आपण रोडशेल पाटीलला खेळताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र ती भूमिका देविदास गायकर एकरपाडा संघाचे लिजंड खेळाडू त्यांच्या माध्यमातून पूर्ण केले गेले आहे. पुढचा बॉल अनिकेत ऑन साईडला फिरायचा होता, ती जागाही बदलली होती तेजसने. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. स्कोर कार्ड सिरल आहे 12 धावसंख्येवरती 4 ओव्हरची मॅच जरूर आपण पाहतोय आणि त्यामध्ये सर्वाधिक स्कोर आपण पाहिला तर किरोली संघाने नोंदवला आहे 60 धावसंख्येचा. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे, बॉल प्रॉपर टायमिंग, मात्र या ठिकाणी लांबी गाठू शकले नाही. झेल पकडला तिथे संकेत गायकर घरतने आणि आणखी एक 4 विकेट डाऊन. पाहायला मिळतील ते जस्ट कन्वर्ट केला तर चांगला शॉट, मात्र अगदी सीमारेषेलगत संकेत घरात प्रदर्शन खूप चांगलं होतं. झेल पकडला गेलाय आणि आणखी एक विकेट पडत असताना 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावसंख्या. दुसऱ्या षटकामधल्या ती आपण पाहिले तर या तिसऱ्या बॉलवरती सफलता मिळाली अनिकेतला. एक बॉल वाईट आलाय षटकामध्ये. आता नवीन फलंदाज सुरेश मात्र पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल खेळण्याची संधी असेल. धावा येणं गरजेचं आहे ते किशोर टीमला. धावा थांबल्यासारखं वाटते इथे मैदानावरती. आता मात्र स्ट्रोक चांगला होता, उंची अधिक अंतर कमी, झेल खाली स्वतः मात्र गोलंदाज अनिकेत आलाय, झेल पकडला जातोय आणि चौथा धक्का लागलाय गावदेवी पिसार टीमला. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज अनिकेत. सिद्धेश गेल्या मैदानामध्ये हॅट्रिक चुकवेल का हॅट्रिक मिळवेल का हाही प्रश्न असेल. अनिकेतसाठी सुवर्ण संधी आहे, मात्र सिद्धेश मैदानामध्ये आबाळ खेळत असताना झेल तर उडालाय. इथे संधी निर्माण झाले, चेंडू खाली भरपूर वेगाने येत असताना पाहिला आपण क्षेत्ररक्षक का संकेत तांबडे होता तिथे आणि 2 धावा जोडल्या. संकेत जोशी आहेत, संकेत तांबडे पाहतो आपण, संकेत गरज आहे, संकेत जोशी, भरपूर संकेत आहेत एका टीम मध्ये. आणि अजून एक संकेत आहे म्हटलं तर विजयाचे संकेत दिलेत त्यांनी, तर धावसंख्या रोखली आहे मॅच मध्ये. अगदी आपण पाहिले तर अनिकेतच्या षटकामध्ये धावा आतापर्यंत 14. अजय दादा कुमार या ठिकाणी आलेले आहेत आणि बॉल इथे काय टोलवलाय पहा.
या बॉल वरती मात्र प्रहार केला सिद्धेशने आणि बॉल गेला सीमारेषे बाहेर. येतो षटकार. आपण पाहिले 2 षटकामध्ये 20 धावा झालेल्या आहेत. निलेश रुपेकर साहेबांना विनंती आहे, अजय कुमार सर बजाज फायनान्स त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. बजाज फायनान्सचे मॅनेजर आहेत. कधीही आवाज द्या, कधीही लोन तुम्हाला मिळू शकेल. मात्र एकटपणा संघाकडे आता बॅलन्स भरपूर आहे, त्यांना लोनची आवश्यकता नाही आहे. मात्र संबंध आणि मैत्रीपूर्ण संबंध खातीर इथे आलेले आहेत. मोस्ट वेलकम. धन्यवाद अजय कुमार सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 20 वरती आहे. त्याला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जास्त वेळ आपण एकत्रित येऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि पुढील सामना असेल टीम गोवे विपक्ष वाकलन या टीम मध्ये आहे. ऑनलाईन आपण मॅच पाहत असाल तर 2 षटकं संपलेली आहेत पहिल्या सत्रातली. आणखीन 2 षटकांमध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल गोवे विपक्ष वाकलन या टीम मध्ये. दोन्ही संघांना आम्ही विनंती करत आहोत. ऋषिकेश घरत गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. फलंदाज समोर असणार आहे कुणाल म्हात्रे आणि सिद्धेशची जोडी. कुणालच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं चौकार आलाय, तर दुसऱ्या बाजूने सिद्धेशच्या बॅटमधून एक दुहेरीची धाव आली आहे आणि षटकार सुद्धा आलेला आहे. मात्र धावसंख्या रोखली होती अनिकेतने. नंतरच्या षटका मात्र नंतरच्या चेंडूवरती आपण 8 धावा येत असताना पाहिल्या आणि धावसंख्या 20 वरती आपण पाहतोय. कुणालसाठी ऋषिकेशचा पुढचा बॉल मॅचच्या स्लॉटमध्ये जरूर आहे, मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित होऊ शकला नाही फटका. 2 धावा येत असताना इथे जोडल्या 2 धावा कुणालच्या माध्यमातून आणि सिद्धेशच्या माध्यमातून 2 धावा येत असताना 22 धावसंख्या लागली धावफलकावरती. एकीकडे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीने सुरुवात करत असताना विशालने सुरुवात केली, त्यानंतर अनिकेतचं षटक आणि त्यानंतर हे ऋषिकेशचं षटक पाहतोय. बॉलिंग टॅकवरती अगदी वेगवान मारा केला जातोय. कधी शॉर्टपिच चेंडू फेकला जातोय, कधी यॉर्कर वाईट चेंडू फेकला जातोय. याच दिशेने मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून केली गेली आहे. आता ओव्हरपिच बॉलला भिरकावलाय. बॉल चालला सीमारेषा बाहेर, व्यासपीठावरती आलाय बॉल आणि येथे 6 धावा. षटकार. लावलं पहा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा किरोलीचा संकेत पाहिला. या मॅच मध्ये एकाच संघामध्ये 3 संकेत आहेत आणि डीजे सुद्धा पापडीचा पाडायचा आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पहा, थोडा सफल झाला आणि त्यानंतर मात्र टप्पा चेंज केला गोलंदाजाने ऋषिकेश. डॉट बॉलची सांगता धावसंख्या रोखली आहे 28 धावसंख्येवर. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. पुढचा बॉल वरती तडाखा चांगला आहे. बॉल चालला सीमारेषा बाहेर, कुणालच्या बॅट मधून आलाय दमदार फटका. षटकार. मकरन यांचा काय आवाजाने या ठिकाणी प्रसिद्धी मिळवली आहे पहा. त्यांना मॅक्रोफोनची सुद्धा आवश्यकता लागत नाही, एवढा जोरदार आणि दमदार आवाज आहे. त्या आवाजाने अगदी महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाचा दबदबा निर्माण झालाय. मकरन, बोला डीजे. डीजे जितू, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. षटकाराने मात्र धावसंख्येला वेग येत असताना तब्बल पोहोचली आहे 34 धावसंख्येवरती. या षटकामध्ये आपण पाहिले 2 षटकार आलेत. प्रज्वल पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे पहा. आणि तो षटकार कुणालच्या बॅट मधून आलाय. मायटी हिट
पूर्ण स्लॉट मध्ये पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. हिट केले 3 षटकार, तब्बल धावसंख्या 40 वरती. आणि या षटकामध्ये तब्बल 20 धाबा आल्या. 2 षटकामध्ये 20 होत्या, या षटकामध्ये 20 धावसंख्या झाली. 3 षटकामध्ये 40 धाबा. त्यामध्ये कुणाचं व्यक्तिगत आपण योगदान पाहिलं तर 1 षटकार, 1 चौकार आणि 3 षटकार लगावलेत. आणि दुसऱ्या बाजूने सिद्धेशने सुद्धा 1 दुहेरी आणि 1 षटकार लगावलाय. ही धावसंख्या राहिली आहे खरं तर, कारण पहिल्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहिलं तर खरं तर थोडीशी धीमी सुरुवात होती. 3 बॉल डॉट केले होते सागरने. त्यानंतर तेजस सुद्धा लवकर बाद झाला. दिनेश पाटील आल्या माघारी गेला. त्यानंतर कुणाल आणि सिद्धेशची पार्टनरशिप चांगले बिल्ट होत पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा संकेत आलेला आहे. संकेत घरात आलेले आहेत. गोलंदाजी मायरवरती कडून माराय करत असताना पाहायला मिळेल. मात्र दुसऱ्या बाजूने मागच्या षटकामध्ये षटकार टोकणारा सिद्धेश असेल. स्ट्रायकिंग येईल पुढचा बॉल. या बॉलवरती सुद्धा प्रहार केलाय. बॉल चालला सीमारेच्या बाहेर. हा तडाखा पाहतो आपण गावदेवी पिसारे संघाचा. सिद्धेशच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच टीचे. पुढील सामन्यासाठी विपक्ष वाकलन टीम आपण रिपोर्टिंग करा प्लीज टॉससाठी. जो कुठला संघ प्रतिनिधी आला असेल त्याने आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. काहीसं मार्गदर्शन अनेकच्या माध्यमातून इथे संकेतला दिलं जात आहे. खरं धावा आता भरपूर वेगाने येत असताना पिसोरा टीमच्या पाहायला मिळतात. तब्बल 46 धावा लागल्या फलकावरती. अंतिमच्या 5 बॉल अजून शिल्लक आहे. संकेतचा पुढचा बॉल सिद्धेशसाठी होता. पुलळेंचा बॉल होता पहा. फार मोठी संधी होती. सिद्धेश धावलाय. 2 धावा इथे पूर्ण होतील पहा. अगदी आपण पाहिलं तर एक बायच्या स्वरूपात त्या धावा जोडल्या गेल्या. यस, पंचांचा इशारा आलाय आणि 48 धावा स्कोअर कार वरती लागली आहे. या धावसंख्येसाठी संघर्ष करत होता पिसारे संघ. त्या धावा मात्र आता वेगाने पूर्ण होत असताना मागच्या काही चेंडूवरती आलेले षटकार आपण पाहिले ना तर 5 षटकार आले जवळजवळ दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. आणि त्याचपुढे हा स्कोअर कार्ड मात्र 48 धावसंख्येवरती गेलाय. आता हाय स्कोअर किरोडी संघाच्या धावसंख्येवरती लागलाय तो 59 धावसंख्येचा. आता 48 लागले आहेत पिसारे टीमच्या धावसंख्येवरती. स्ट्रोक चांगलाही सलटचा. डीप एक्स्ट्रा कव्हरला शत्रूच्या चेंडूवरती येणार फेकणार तोपर्यंत 2 धावा अजूनही पूर्ण झाल्या. सांघिक स्कोअर कार्ड 50 धावा इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. आणि त्याही अगदी आपण पाहिलं 3 षटकार आणि 3 चेंडू. 21 चेंडूमध्ये या धावसंख्या 50ला गवसणी घातल्या टीम पिसारे संघाच्या या खेळाडूने. आणि पार्टनरशिपचा विचार केला तर भरपूर चांगली पार्टनरशिप सिद्धेश आणि कुणालच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. दोघांच्या बॅटमधून 3 आणि 2 षटकार आले वैयक्तिक. पुढचा बॉल संकेतचा ऑन साईडला फिरवायचा प्रयत्न केला होता. पंच सांगतात की लेस्टमवरती चेंडू होता. लेस्टम सोडून जाणार होता. त्यावरती मात्र ही धाव आली आहे. आणि धावे येत असताना धावसंख्या झाली आहे ती मात्र 51 धावा. अजून 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉलवरती अजून एखादा मोठा फटकेची अपेक्षा कुणाल मात्रेकडून केली जाऊ शकते. कारण ती गुणवत्ता त्याने सिद्ध करत असताना आतापर्यंत 3 षटकार ठोकलेलेच आहेत. पाहूया येणारा चेंडूवरती मात्र गोलंदाज मात्र आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन करेल का, टप्पा चेंज करेल का, व्हेरिएशन पाहायला मिळेल का, आई तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कुणाल मात्रे समोर. पुढचा बॉल अगदी यॉर्कर लेन फेकलाय. काय केलं अनिकेतने. कोणीही नव्हता तिथे चेंडू फेकला आणि एकदम एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली आहे. 2 धावा आल्या. बाद इथे सिंगल होती तिथे डबल आली आहे. आणि धावसंख्या 2ने पुढे सरकत असताना 53 धावसंख्या लागली. नक्कीचा युटीसीचे आमचे मनोज. पुढच्या बॉलवरती हा तडाखा
आणि अजूनही या ठिकाणी संघर्ष आमचा काय मॅच सांगताना टोकला षटकार कुणाल मात्र नाही आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 59 आणि आजच्या दिवसातला हाय स्कोरची लेवल झाली आहे. किरोली संघाने सुद्धा 59 धावसंख्या केली होती आहे आणि पिसारो टीमच्या माध्यमातून गावदेव पिसारो संघाच्या धावसंख्येवर लागल्या तब्बल 59 धावा. याच दरम्यान पाहुण्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी पनवेल तालुका अध्यक्ष शिवसेना रामदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या बरोबरीने सन्माननीय पाहुणे नक्कीच मुरलीधर शेठ म्हात्रे कुटारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही गावदेवी क्रिकेट संघ एकाडपाडा आयोजित स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहोत. आज खरं तर इलेक्शन भरपूर जोरदार प्रकारे या ठिकाणी प्रचार रॅल्या निघत आहेत आणि त्यामधून सुद्धा वेल काढत मान्यवर मंडळी उपस्थित राहिलेले आहे. आयोजन कमिटी बॉल घ्या, पंच बॉल फेकतायत. रामदादा पाटील असतील त्याचबरोबर मुरलीधर म्हात्रे साहेबांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आपण इथे अमूल्य वेळ देते या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल जय गावदेवी क्रिकेट संघ एकाडपाडाच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. पुढील सामना होणार आहे उभे विपक्ष वाकलन या टीममध्ये 9191 उभे आकिब कॅप्टन आहे आज आणि वाकलन संघाचा कर्णधार आपण आला असाल तर टॉससाठी यावं. वाकलन टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे. उभे संघाचा कर्णधार आलेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या वाकलन संघाचा कर्णधार व्यासपीठावरती आपण पाहतो ऑन कॅमेरा आहे आणि व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे मंडळी त्यांच्यावरती आपण कॅमेरा ऑन ठेवलेला आहे. पनवेल तालुका अध्यक्ष शिवसेना रामदादा पाटील त्याचबरोबर मुरलीधर शेठ म्हात्रे कुटारी यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. अगदी बॉल द्यायचा आहे खेळाडूंना. मॅच मध्ये आवश्यकता आहे ती मात्र 60 धावसंख्येची. अगदी पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र तब्बल 39 धावा कुठल्या गेल्या. चला व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान घेणार आहोत. या झहीर पटेल आपलंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. आपल्या टीमसाठी सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत. व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तर त्याच दरम्यान आपण शुभ सन्मान करणार आहोत. प्रमुख अतिथी व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे रामदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. सर्व आयोजन कमिटीचे आमचे खेळाडू आणि लेजंड खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते रामदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. आज व्यस्त कार्यक्रमातून निवडणुकीचा काल अगदी 2 दिवसावर येऊन टेपलायला आहे आणि त्यामधून सुद्धा बेल काढून मुरलीधर शेठ म्हात्रे रामदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या पूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जात आहे. मनपूर्वक आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ देत त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. पाहुण्यांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. आवश्यकता आहे 60 धावसंख्येची. तिथे मात्र ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये संकेत आणि अनिकेत पाहायला मिळेल. मात्र आवश्यकता 60 धावांची 15च्या सरासरीने पूर्ण करायची आहे. या मैदानावरती एकूणच परिस्थिती पाहिली आपण तर 60 धावा डिपेंड झालेल्या आहेत किरोली संघाच्या माध्यमातून. आता मात्र हे धावा डिपेंड केल्या जातील की बनवल्या जातील हे काही गोष्ट मॅच पाहायला मिळू शकेल. दोन्हीकडे तीच गुणवत्ता आहे. एकाच कॅलिबरचे एकाच गुणवत्तेचे खेळाडू संघ इथे मैदानावरती खेळ करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला सृष्टी इलन पापडीचा पाडा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेव पिसारवे. या टीमची आपण सुरुवात पाहिली ना तर फक्त 10 धावांनी झाली होती, 9 धावांनी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले तर धावसंख्या 40 झाली आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये
आपण पाहिलं तर 19 धावायचं असताना एस पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मयूर पाटील मॅन परत किरवली यांची पंचांची भूमिका आपण पाहतो या मॅच साठी. मनपूर्वक धन्यवाद. सुरुवात होते आहे तेजस पाटीलचा पहिलाच बॉल वरती हा स्टेंडचा पटका पाहायला मिळाला. बॉलरच्या डोक्यावर टोलवला होता. तिथून मात्र अनिकेतने मात्र पाहिले नाही मागे. सरळ संकेत धावत आला. कॉल दिला नव्हता. चुकी झाली. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आल्या. संकेतला माघारी जावं लागेल. सॅक्रिफाईस करावी लागते विकेट. कम्युनिकेशन झालं होतं. दोघांमध्ये बॉन्डिंग होतं बरोबर आणि त्याचमुळे विकेट प्राप्त झाली आहे. एक षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. व्यासपीठावरती जहीर पटेल आलेले आहेत. अगदी आपल्या संघाला भरपूर वर्ष मार्गदर्शन करतायत. कॉमेंट्री कमी ऐकायला मिळते त्यांचे, मात्र मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं आपल्या टीमसाठी. ऋषिकेश मैदानावरती पाहायला मिळेल. आता डावखुरी आता फलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील हा दुसरा बॉल त्याच्या माध्यमातून फेकला गेला. डावखुऱ्या फलंदाजासाठी इथे सुद्धा तेच झालंय. काय चाललंय पापडीचा पाडा टीमचा. कॉल देत नाहीत. एकमेकाकडे पाहिलं जात नाहीये. सरळ धावत सुटतायत रनआउटच्या स्वरूपात. पहिल्यांदाच मी पाहिलं या सीझन मध्ये की लगातार 2 विकेट गेल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. ज्यांचं आगमन होणार आहे वार्ड क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी उंच भरारी त्यांची आपण पाहिलेली आहे. विनोद शेठ घरात यांचं थोड्याच वेळामध्ये तर याच दरम्यान संतोषदादा म्हात्रे शिवसेनेची बुलंद तोप त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही आपल्या जरूर आत्ता ज्यांची शिवसेनेमध्ये एंट्री झालेली आहे. खूप मोठं चांगलं सामाजिक कार्य राजकीय कार्य राहिलेलं आहे त्यांचं. आणि हा फटका चांगला आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा फटका आलेला आहे फलंदाज संकेत जोशीच्या बॅट मधून. ज्यांच्या आतुरतेने वाट पाहिली जात होती सन्माननीय आमचे संतोष शेट्टी म्हात्रे कोडारी गावचे उद्योजक आहेत. गोल्डन मॅन म्हणून त्यांची देखील ख्याती आपण पाहतोय आणि त्यांचं नुकतंच आगमन आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन देखील आलंय. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती यांची उपस्थिती आपण पाहतोय. संतोष म्हात्रे कुटारी मोस्ट वेलकम. पुढचा बॉल तेजसचा आणि इथून मात्र बॉल आधी पिचिंग झाल्यानंतर थोडासा या ठिकाणी बीट केला फलंदाज आणि यष्टी रक्षकाला. बॉल चाला लॉंग स्टॉप मध्ये येतोय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत. बॅटकट की वाईच्या स्वरूपात आहे. येस बॅटकटचा इशारा आलाय. बॉल लॉंग स्टॉप मध्ये गेला. मिळतील 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पडली तब्बल 11 धावसंख्येवर. चार बॉल मध्ये आतापर्यंत 11 धावा झाले आहेत. तेजसचा पुढचा बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ज्या प्रकारे या ठिकाणी आत्मविश्वास आपण पाहिला तर यावेळेस संकेत जोशी खेळत असताना पाहतोय. पुढचा बॉल आणि षटकाचा शेवटचा बॉल संकेत जोशी. आता बीट होत असताना आणखी एक विकेट डाऊन. तिसरी विकेट प्राप्त केली षटकामध्ये. जरी 11 धावा दिल्या तरी अगदी किंडार पाडले खरं तर. इथे मात्र तेजस पाटीलने तिसरा विकेट पडलाय पापडीचा पाडा संघाचा. चला टॉस घेऊया आपण. एक षटक संपलेला आहे. विकेट गेली आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूने वाकलन संघ खेळताना पाहायला मिळेल. तर वाकलनचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण स्टार ओवे
येस सेल्फी उभे. कॅमेरा ऑन बोलायचं करायचा काय? आहे व्यासपीठावरती जिथे टॉस केला जातोय. कॅमेरामॅन प्लीज कॅमेरा ऑन करा. ओके थँक्यू. आकिब आलेत कॅप्टनच्या भूमिकेत आज असतील आणि टॉस त्यांच्या मी अजय कुमार यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस टॉस बॉक्स मध्ये. उमेश संघाने टॉस जिंकला, अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा दोन्ही टीम्सला. आपला जो काही डिसिजन असेल मॅच संपल्यानंतर लगेचच आपण कळवा आणि मॅचला सुरुवात करायची. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच साई. जाऊया मैदानाकडे. 18 बॉल आता आवश्यकता आहे. 49 धावसंख्येची प्रशांत घरत मैदानामध्ये गेलाय. दोन्हीकडे मात्र अगदी गुणवत्ता सिद्ध करणारे फलंदाज आहेत. आता मैदानामध्ये ती गुणवत्ता त्यांची पाहायला मिळेल का? अनिकेतला मात्र आपण पाहिलं तर भरपूर तो मैदानाबाहेर भरपूर येईल फक्त एक बॉल त्याने प्लेसमेंट केली आहे एका बॉलवरती आणि त्यानंतर मात्र नॉनस्ट्राईक राहिला होता. साईनाथ पाटील पहिला बॉल उडवलाय, चाललाय बॉल सीमारेषा बाहेर, आलाय षटकार. आता षटकाराची भाषा बोलावी लागेल अनिकेतला आणि तो षटकार पहिला वेळेला आलाय. डीजे त्याच्या नावाचं त्याने संगीत वाजवलं जितू, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅच कडे. षटकार तर टोकलाय. 59 धावा झाल्या होत्या. 60 धावांचं टार्गेट सेट करत असताना असं वाटलं की जी सुरुवात झाली लगातारच्या 2 विकेट्स पाडल्या होत्या रनरेटच्या स्वरूपात, तिथे मात्र या ठिकाणी प्रेशर थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न आणि ते पवारच्या माध्यमातून केला जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर आला. तिथे तरे सरांचा इशारा आला वाईटची एकदा वावंतरची जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावसंख्येवरती. 18 धावसंख्येमध्ये विशेष योगदान आपण पाहिले तर संकेतने एक षटकार टोकला होता. त्यानंतर मात्र अनिकेतने सूत्रे हातामध्ये घेतले. खरं तर तो जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सृष्टी इलेव्हन पापडी पाडा संघ संघर्ष करू शकतोय. हे मात्र पाहायला मिळालं आहे आणि आता पाहिलं तर स्लॉट मध्ये आला आणि प्लॉट मध्ये पाठवलाय बॉलला. आलाय दुसरा षटकार. षटकामध्ये कदाचित त्याची चुकी नव्हती कारण अनिकेतचं लक्ष नव्हतं. असं म्हटलं जाईल की अनिकेतच्या माध्यमातून 2 रनआउट झाले, मात्र 2 षटकार तर टोकलेले आहेत त्याने. त्याला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थोडंसं प्रेशर आता आलंय साईनाथ वरती, कारण जी फटकेबाजी कुणाल मात्रेने केली, सिद्धेशने केली आहे, तीच फटकेबाजी आता अनिकेतची पाहायला मिळते आणि त्याच मुले आता थोडं प्रेशर आलं असणार साईनाथ वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. 4 धावा करायच्या आहेत. थोडी अंधाराची इथे मात्र सावली आणि उन्हाचा या ठिकाणी खेळ चालू आहे मैदानामध्ये. एकदम आपण पाहिलं तर व्यासपीठावरती ऊन आहे आणि समोरच्या दिशेने आपण पाहतो सावली आहे. हे वेगळे चित्र पाहायला मिळतंय. पुढचा बॉल आउट साईडला केलायचा होता, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. जिथे मात्र षटकार ठोकले तिथे प्रेशर क्रिएट झालंय गोलंदाजावरती आणि आता वाईटचे नो बॉलचे हे चेंडू यायला लागलेत आणि त्याच वेळेला ही धावसंख्या इकडे पुढे सरकत असताना 16 बॉल आता 35 समीकरण राहिलेलं आहे. 18 बॉल जिथे 49 होते धाबा, त्यानंतर 16 बॉल आता 35 समीकरण लागले. मॅच मात्र या ठिकाणी दोन्ही संघासाठी बनली. खरं तर तिथे गोलंदाजीच्या आधारे गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये गोलंदाजी आता करतोय मैदानामध्ये. अनिकेतची ही फटकेबाजी आपण पाहिली तर बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाही बॉल, अगदी डीपमध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक असताना सिंगल पूर्ण झाले. स्ट्राईक मिळाले प्रशांत घरतला. अनिकेतच्या बॅटमधून आणखी सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावसंख्येवरती. अजूनही 34 धावा करायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर अजून मध्यंतरापर्यंत खेळ झाला आहे. अजून मध्यंतर खेळ होऊ पाहतोय आपण मैदानावरती. पुन्हा एकदा सावली आली मैदानामध्ये. झाकलंय मैदान जसं अशा प्रकारे सावली आले. प्रशांतच्या बॅटमधून पोलटाच बॉल वरती हा पटका फसलाय जरूर आणि झेली तिथे सुटलाय. तिथे होता तेजस पाटील. चालीस चुकी आहे आणि जीवनदान मिळालाय प्रशांत घरातला. 2 धाबांनी सांघिक धावफलक.
नक्कीच नवीन वर्षाच्या पहिल्याच तारखेला पाऊस पडला होता. यावर्षी एखाद्या स्पर्धेमध्ये पडला पाऊस तर आपण अंदाज वर्तवू शकणार नाहीत. काही काही होऊ शकतं. तर गेल्या वर्षी आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये 6 तारखेला पाऊस पडला, 26 तारखेपर्यंत पाऊसच पडत होता. तर माणसं बदलली तर निसर्ग आपल्याला कशी साथ देणार हे चित्र आहे सध्या. अगदी स्लॉटमध्ये आला नाही तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय अवांतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. या षटकामध्ये आतापर्यंतचा हा तिसरा वाईट फेकला आहे. म्हणजे 9 चेंडू फेकावे लागतील, 2 षटकारी आले आहेत. मॅच पापडीचा पाडा बनण्याचं कारण आहे की हे षटक खूप निर्णायक आहे पापडीचा पाडा संघासाठी. कारण या षटकामध्ये अवांतरचे 3 चेंडू आलेले आहेत, 2 षटकारी आलेले आहेत आणि त्याचमुळे आता धावसंख्येचा वेग वाढत चाललाय. तब्बल धावसंख्या लागली आतापर्यंत 29 धावा. अजूनही 31 बनवायचे आहेत धावसंख्येमध्ये. त्यामध्ये 14 बॉल शिल्लक आहे, 2 चेंडू अतिरिक्त अजून बाकी असणार आहेत. प्रशांतसाठी बॉल आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रशांतच्या जो मागच्या 2-3 वर्षाचा आपण फॉर्म पाहिला तर यावर्षी थोडासा फॉर्म कमी आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याच्या शरीरनुसार बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल आला तर नक्कीच सीमारेषा गाठेल. मात्र अगदी डॉट बॉल येत आहेत आणि त्याचमुळे थोडी चिंता वाढली आहे पापडीचा पाडा संघाची. धावसंख्या स्थिर आली आहे 29 धावसंख्येवरती. अजूनही 31 धावा करायच्या आहेत आणि त्यामध्ये या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक येईल का? तर पिसार टीमला हवं आहे की डॉट बॉल यायला पाहिजे. आणि बॉल स्लॉटमध्ये आला, पाठवला प्लॉटमध्ये, मात्र सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक होते अतुल मात्रेने हा झेल पकडलाय आणि प्रशांत घरतचा खेळ समाप्त झालाय. बारा बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये ऋषभ घरत अनिकेतला साथ देण्यासाठी. एक मात्र अशा अपेक्षा अनिकेतकडून केली जाते आहे. 14 धावसंख्येवरती तो खेळतोय. मात्र षटक घेऊन आलाय अमर पाटील गोलंदाजी मार्गवरती. षटकाची सुरुवात करत असताना ह्याही षटकामध्ये फार महत्वाची भूमिका असेल. एकीकडे फलंदाज अनिकेत, दुसरीकडे अमर पाटीलची. तर 12 बॉल 31 करायचे आहेत. फलंदाज गेलाय ऋषभ घरत. पुढचा बॉल अमरचा ऑनसाइडला फिरवला. क्षेत्ररक्षक पोचतील का? क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आहे. बॉडीला टच होऊन बॉल गेला सीमारेषा बाहेर. प्रथमेश होता तिथे, चुकी झाली आहे. आलाय चौकार. विमल पॉवरफुल एनर्जी ड्रिंक आहे त्याचा, विमल म्हणजे. तर संगीत चांगलं वाजवलं जात आहे. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 33. अजूनही करायच्या आहेत 27 धावा. त्यामध्ये विशेष योगदान अनिकेतचं पाहायला मिळेल. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा असतील. स्ट्रोक चांगला आहे, मात्र उंची अधिक गाठली. झेल होण्याचा संभव आणि झेल पकडला गेला तिथे. सिद्धेश पाटीलने मोठे विकेट प्राप्त केले. अनिकेत पवार बॅक टू द पवेलियन. अनिकेत बाद झाला. वैयक्तिक धावसंख्येचा आपण विचार केला तर 18 धावा त्याने केल्या, मात्र मॅच बीट करून देऊ शकला नाही. आता नवीन फलंदाजांवरती इथे जबाबदारी येऊन टेपली आहे. नवीन फलंदाज विशाल गेला, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. तोच गोलंदाज
आता फलंदाजी करताना पाहायला मिळेल. आता जबाबदारी आता वेगळी आहे, जबाबदारी वाढलेली दिसते. तर मॅचमध्ये जर एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर अजूनही 27 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 बॉलवरती. अमरच्या गोलंदाजीवर अनेकांची विकेट तर मिळाली आहे, मात्र येणाऱ्या 4 चेंडूमध्ये काय पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे, यावरती सुद्धा विकेट मिळू शकते आहे आणि तिथे विकेट मिळाली आहे. दिनेश पाटीलने हा झेल पकडला. 1 वर विकेट डाऊन. गडी क्रमांक 6 गडी बाद. देवेश चाललाय मैदानामध्ये, मात्र मॅच कुठेतरी या ठिकाणी झुकली आहे पिसारा टीमच्या बाजूने. त्यावेळी तुमचे 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. अनिकेत एक मात्र अशा अपेक्षा होती, तोही बाद झालाय. आता देवेश नवीन फलंदाज. ऋषभ आहे एका साईडला, मात्र मॅचमध्ये अमर असेल ऑन हॅट्रिक. हॅट्रिक प्राप्त करण्याची संधी असेल अनिकेतला, सॉरी अमरला. या बॉलवरती लगातारच्या 2 विकेट मिळाल्या आहेत. तिसरी विकेट येईल का? स्कूप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आला डॉट. अजून एक डॉट चेंडू. मॅच थोडीशी चेंडू आणि धावांमध्ये अंतर वाढत चाललंय. धावा येणं थांबलंय आता मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला, 33 लागल्या होत्या धावा. त्यानंतर 27 असताना लगातारच्या 2 विकेट्स आणि हा डॉट बॉल, 3 बॉलवरती एकही धावा आली नाही आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 8. आवश्यकता 27 धावसंख्येची. अमरचा पुढचा बॉल वाईटचा इशारा आलाय. वाईटची एकदा जोडली जाईल, 34 धावा. आता 26 आवश्यक आहेत येणाऱ्या 8 बॉलवरती. मात्र येणाऱ्या 2 बॉलवरती मोठे फटके येणं अपेक्षित आहे. ते फटके येत असताना अपेक्षा तर केली जात आहे, तर ती गुणवत्ता आहे की नाही हा प्रश्नही आहे. तर दोन्ही नवीन फलंदाज आहे. प्लॉटमध्ये आला नाही बॉल. अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा बॉल होता, त्यावरती मात्र धाव आली नाही. अजूनही डॉट बॉल. षटकाचा विचार केला तर फक्त चौकार आलाय. त्यानंतर एक वाईटची धाव आली आहे. इतर चेंडूवरती मात्र अगदी धावा येणं बंद झालेलं आहे. आता सोपं नसणार आहे टीम पापडी झपाटा संघासाठी मॅच जिंकणं. आणि आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना या षटकामध्ये ओव्हर ॲक्टिंग झाली. 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. अमरने मॅच फिरवली करत निर्णायक षटक ठरलं पिसारो टीमसाठी. दाखवली आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना 3 फलंदाजी बाद केल्या. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश आलेला आहे. सहा बॉल मध्ये आता 26 पाहिजे आहेत. खूप महागडं आव्हान या ठिकाणी ठरले आहे. मॅच जोपर्यंत 12 बॉल 31 होतं असं वाटलं तसं की बनतील धावा. अनेकीचे विकेट गेल्यानंतर मैदानामध्ये संघर्ष फार कमी राहिला आहे पापडीचा पाडा टीमसाठी. 2 धावा आल्या चेंडूवरती. समीकरण असेल पुढील कालामध्ये 5 बॉल 24चा. प्रत्येक बॉलावरती षटकार आवश्यक आहे. पहिल्या सत्रामध्ये जी बॅटिंग केली खरं तर 2च षटकांमध्ये केली. पहिल्या 2 षटकांमध्ये 20च होत्या. पुढील 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं तर कुणाल आणि सिद्धेशने 40 धावसंख्या ठोकली होती. त्याच प्रकारचे स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. ऋषभच्या बॅटमधून स्ट्रोक चांगला आहे सीमारेषच्या लगत. इथून मात्र चेंडू तर अडवण्यात आलेला आहे. अमोल होता तिथे आणि चेंडू अडवत असताना अगदी आपल्या टीमसाठी चेक करावं लागेल.
थोडासा पडद्याला टच झाला होता पाय, त्याच्यामुळे बॉल घेत असताना टच झाला. एक केलेली गोलंदाजी, फलंदाजीमध्ये गुणवत्ता चांगली दाखवली आहे, मात्र गोलंदाजांनी फार निराशा केली. नंतरच्या 2 षटकामध्ये आले धावा कुठेतरी मॅचमध्ये या ठिकाणी मॅचपासून दूर ठेवत गेल्या आणि हा षटकार आलाय ऋषभ घरतच्या बॅटमधून. शेवटच्या क्षणाला हा संघर्षमय षटकार. 2 बॉल 14 पाहिजे आहेत. पाहूया किती धावांच्या अंतराने पराभव आणि जयमध्ये फरक असेल. पाहूया एखादा खराब चेंडू आला, षटकार आला तर काही होईल का चमत्कारित्या. 7 बॉल डॉट केले, ते कुठेतरी ते पराभवाला कारणीभूत ठरले. 9 चेंडू डॉट गेलेत पापडी पाडा संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल अनसाईडला, इथे सुद्धा अडवण्यात आले आहे. धाव सिंगल आली आणि अगदीच आपण पाहिलं तर एक चेंडूवरती आता 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी 50च्या आसपास संख्या पोहोचला होता. मात्र पहिल्यांदाच आपण पाहिलं सुरुवातीला रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट गेले. त्या 2 फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्यानंतर मात्र संघ खूप अडचणीमध्ये आला. स्टे डाऊनचा फटका आहे, सिंगल आली आहे आणि अगदीच 12 धावांनी पराभूत झाले. सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ. हार्ड लक, नो डाऊट या मॅच धुवाधार फलंदाजी केली. अंतिम 2 षटकांमध्ये तो पिसावरे संघाचा कुणाल मात्र ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. याच दरम्यान विशेष सन्मान केला जाईल व्यासपीठावरती संतोष शेठ म्हात्रे, कुटारी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन, तलोजा विभाग प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. आत्ता त्यांची निवड झालेली आहे शिवसेना तलोजा प्रमुख. त्याचबरोबर चेहऱ्यावरती खूप चांगली स्माईल आणि हीच खासियत राहिली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये. आपल्याला आम्ही शुभेच्छा देत आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कुणाल यायचं आहे, कुणाल नवीन जबाबदारी दादांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. मॅन ऑफ द मॅच थांबा, मॅन ऑफ द मॅच 2 मिनिट थांबा. आपण कुणाल यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. संतोष दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा